आज 17 जून राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा स्मृतिदिन. त्यानिमित्तानं राजमाता जिजाऊ माँसाहेबांना विनम्र अभिवादन. रोशन पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आज जिजाऊ स्मृतिदिनानिमित्तानं एका या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. आज आपण राजमाता जिजाऊ यांचं कार्य, कर्तृत्व, व्यक्तिमत्व, तत्कालीन संघर्ष या अंगाने आपण विवेचन करणार आहोत. भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये एखादी कर्तृत्ववान स्त्री जर का झाली, ती कोणत्याही क्षेत्रातली, कला, साहित्य, राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र किंवा विज्ञान क्षेत्र, कोणत्याही क्षेत्रामध्ये एखादी कर्तृत्ववान स्त्री झाली तर ती कोणाची तरी कन्या असते, कोणाची तरी पत्नी असते, कोणाची तरी बहीण असते, कोणाची तरी आई असते, कोणाची तरी आजी असते. याला राजमाता जिजाऊ देखील अपवाद नाहीत. या पाठीमागची कारणमीमांसा काय आहे तर आपल्या देशातील इतिहास लेखन हे पुरुषसत्ताक स्त्रीदास्य मानसिकतेतून लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे आपला इतिहास हा पुरुष श्रेष्ठ असतो, पुरुष शूर असतो, पुरुषच बलवान असतो, कर्तृत्वान असतो, अशा पद्धतीची पक्षपाती आणि वर्णवर्चस्वादी अशी इतिहास लेखन पद्धत आपल्याकडे विकसित झालेली आहे. पण स्त्रीसुद्धा हिंमतवान असते, कर्तृत्वान असते, बुद्धिमान असते. जसा पुरुषांनी इतिहास घडवला तसा स्त्रियांनी सुद्धा इतिहास घडवलेला आहे. आणि किंबहुना प्राचीन काळामध्ये भारतातच नव्हे तर जगामध्ये स्त्री सत्ताक राज्यव्यवस्था होती, असं आपल्याकडे प्राच्यविद्या पंडित शरद पाटील, जे जागतिक कीर्तीचे इंडॉलॉजिस्ट आहेत, प्राच्यविद्या पंडित, त्यांनी देखील विस्तारानं त्यांच्या दासशूद्राची गुलामगिरी या महत्त्वपूर्ण ग्रंथामध्ये मांडलेला आहे. शेतीचा शोध प्रथमतः स्त्रियांनी लावला. घराची निर्मिती स्त्रियांची संकल्पना आहे. स्त्रिया ह्या गणसंस्कृतीच्या प्रमुख होत्या. त्या निऋती आहे, हरिती आहे. त्याच पद्धतीनं दुर्गा, अंबाबाई, तुळजाभवानी, शूर्पणखा, त्याचबरोबर मावळाई अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रिया भारताच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये होऊन गेलेल्या आहेत. मध्ययुगीन काळामध्ये ज्या काही कर्तृत्ववान स्त्रिया झाल्या त्यामध्ये दिल्लीच्या तख्तावरती राज्य करणाऱ्या ज्या सुलतान असतील, राणी दुर्गावती, राणी चन्नम्मा, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराराणी, अक्कम महादेवी, बहिणाबाई, जनाबाई, म्हणजे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, राज्यकर्त्या म्हणून संशोधनाच्या क्षेत्रामध्ये महिलांचं देखील खूप मोठे योगदान आहे. अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रियापैकी आपल्या देशामध्ये इतिहास घडवणाऱ्या एक लोकमाता, महामाता, राजमाता म्हणजे राजमाता जिजाऊ. त्यांचा स्मृतिदिन, स्मरण दिवस देशभर, जगभर राजमाता जिजाऊंना आज अभिवादन करण्यात आलेलं आहे. जिजाऊ माँसाहेब या केवळ शिवाजीराजेंच्या मातुश्री एवढी मर्यादित ओळख जिजाऊंची नाही. जिजाऊ सुद्धा स्वतः शूर होत्या, पराक्रमी होत्या, महाबुद्धिमान होत्या. डॉक्टर बाळकृष्ण नावाचे नामवंत इतिहासकार होऊन गेले. त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जिजाऊ वॉज ए गाईड अँड फिलॉसॉफर ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. जिजाऊ या शिवाजी महाराजांच्या गाईड होत्या. त्या स्वतः फिलॉसॉफर होत्या, म्हणजे तत्ववेत्या होत्या. त्यांची आयडिओलॉजी होती. त्यांना भारतीय परंपरा, भारतीय इतिहास, भारतीय तत्त्वज्ञान याची मूलभूत माहिती होती. असं डॉक्टर बाळकृष्ण जे नामवंत इतिहासकार होऊन गेले त्यांनी देखील एका ठिकाणी तसं मांडलेलं आहे. म्हणजे जिजाऊंनी केवळ शिवाजीराजांनाच घडवलं असं नव्हे तर त्या सुद्धा स्वतः स्वयंभू होत्या, लढाविया होत्या, न्यायी राज्यकर्त्या देखील होत्या. अशा जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 सिंदखेड राजा या ठिकाणी झाला. त्यांचे वडील लखोजीराजे जाधवराव 40,000 मनसबदार, 40,000 सरदार, स्वतःचं राज्य त्यांचं, अत्यंत शूर, पराक्रमी. लखोजीराजे जिजाऊंचे वडील, तर म्हाळसाबाई जिजाऊंच्या मातोश्री. आणि म्हाळसाबाईचं माहेर म्हणजे फलटणचे निंबाळकर, म्हणजे जिजाऊंचा आजोळ हे फलटणच्या निंबाळकरांचं. जिजाऊ 4 भावंडांच्या एक बहीण होती. पण लखोजी राजांनी त्यांना जी घडवलं, जी संधी दिली, तलवारबाजीचं स्वातंत्र्य मिळालं, घोड्यावर बसण्याचं स्वातंत्र्य मिळालं,
बालवयापासून लखोजी राजे आणि म्हाळसाबाई यांनी जिजाऊंना ती मुलगी आहे, तिला दुय्यम वागणूक दिली पाहिजे अशी पद्धतीचं संस्कार केले नाहीत, तर मुलाबरोबरच मुलीला शिक्षण देण्याचं काम लखोजी राजे आणि म्हाळसाबाई यांनी केलं. त्यांचा विवाह शहाजीराजे, जिकडे शहाजीराजे त्यांचा विजय, आदिलशाही, निजामशाही, मोगलशाहीवरती वचक असणारे शहाजी महाराज अशा कर्तृत्वान शूर अशा योद्ध्याबरोबर राजमाता जिजाऊंचा विवाह झाला. जिजाऊ आणि शहाजीराजे हे महत्त्वाकांक्षी दाम्पत्य. आदिलशाही, निजामशाही, मोगलशाहीची सेवा करण्यापेक्षा आपण स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण करूया अशा पद्धतीची इच्छाशक्ती असणारे दाम्पत्य. जिजाऊंची भावंड आणि वडील यांची हत्या निजामशाहच्या दरबारामध्ये देवगिरी या ठिकाणी झाली. शहाजीराजांनी निजामशाही सोडलीच होती, ते आदिलशाहीकडे होते, तिथून ते मोगलांकडे गेले. ही सगळी ससे होलपट, ही सगळी अस्थिरता जिजाऊंनी पाहिली होती. आणि जिजाऊंचं व्यक्तिमत्व कसं स्वयंभू, क्रांतिकारक, बाणेदार, निर्भीड, स्वाभिमानी व्यक्तिमत्व होतं. आणि त्या म्हणून शहाजीराजांच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभ्या होत्या. शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630ला शिवनेरीवरती झाला. शहाजीराजे जिजाऊंनी शिवनेरी सोडण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला विजापूर, कंपिली, त्यानंतर बेंगलोरला गेले. आणि 1642च्या पावसाळ्यानंतर शहाजीराजांनी जिजाऊ आणि शिवबाला पुणे, चाकण, इंदापूर, बारामती या ठिकाणी जी जहागिरी होती, वतनदारी, त्याची देखभाल करण्यासाठी शहाजीराजांनी जिजाऊंना पाठवलं. शिवबा त्यावेळेस 12 वर्षाचे होते. आपल्या अत्यंत पराक्रमी, शूर, स्वाभिमानी अशा महाराणीला पुणे परगण्याचा कारभार पाहण्यासाठी शहाजीराजांनी महाराष्ट्रात पाठवणं, यामध्ये शहाजीराजांचा मोठेपणा, शहाजीराजांची दूरदृष्टी, म्हणजे जिजाऊंच्या कर्तृत्वावर, जिजाऊंच्या शौर्यावर, जिजाऊंच्या नेतृत्वावर शहाजीराजांचा विश्वास होता. पाठवलं. महत्त्वाचे सरदार सोबत होते. जेदे, शेळीमकर, बांदल, पासलकर, कंक या सगळ्या सरदारांनी सुरुवातीच्या काळामध्ये शिवरायांना, जिजाऊंना मोलाची साथ दिली. आणि म्हणून ज्यावेळेस खेडशिवापूर या ठिकाणी जिजाऊ होत्या, खेडशिवापूरच्या जवळ रांजे नावाचं गाव आहे, त्या ठिकाणच्या बाबाजी गुजरनी एका महिलेवरती अत्याचार केला. ते तक्रार शिवरायांच्याकडे आली. महाराजांचं वय तर 13-14 वर्षाचं आहे. जिजाऊने शिवबाला शेजारी बसवून ज्या रांजेगावच्या बाबाजी गुजरनी एका महिलेवरती अत्याचार केला होता, त्या महिलेला न्याय मिळवून देण्याचं ऐतिहासिक काम जिजाऊने केलं. शिवबाला शेजारी बसून न्यायदान केलं. बाबाजी गुजरला शिक्षा ठोठावली. म्हणजे शिवरायांना संस्कारित करण्याचं ऐतिहासिक काम जिजाऊने केलं. न्यायदान स्वतः जिजाऊनीच केलं ना, शिवबाला शेजारी बसून. म्हणजे शिवाजीराजांचं खरं विद्यापीठ, प्रेरणापीठ, ज्ञानपीठ, संस्कारपीठ कोण आहे तर राजमाता जिजाऊ. हे त्यांचं चालतं बोलतं विद्यापीठ होतं, प्रेरणापीठ होतं आणि संस्कारपीठ होतं. त्या स्वतः न्यायी होत्या. गोरगरिबांना मदत करणं, सज्जनांचं रक्षण करणं, दुर्जनांचा नायनाट करणं. शिरवळ परगण्यामध्ये एका शेतकऱ्यावरती अन्याय झाला तर त्याला न्याय मिळवून देण्याचं काम न्याय निवाडा जिजाऊंनी केलेलं आहे. पुणे परगण्यामध्ये बहिरवाडी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी एका शेतकऱ्यावरती अन्याय झाला, त्याला देखील त्याच्या बाजूनी न्याय देण्याचं काम जिजाऊंनी केलं. निपक्षपाती न्यायाधीश, न्यायदान करणाऱ्या उत्तम प्रशासक, उत्तम राज्यकर्त्या आणि उत्तम न्यायाधीश म्हणजे राजमाता जिजाऊ. त्यांचं स्वतःचं गुप्तहेर खातं होतं. शिवाजी महाराज कोकणामध्ये असताना खवास खान त्या ठिकाणी येत आहे, ही खात्रीलायक बातमी जिजाऊंनी शिवरायांना पोहोच केली. आणि तुम्ही काळजी घ्या, जिजाऊंचं स्वतःचं गुप्तहेर खातं होतं. अर्थव्यवस्थेवरती त्यांचा वचक होता, अंकुश होता. अनावश्यक खर्च करायचा नाही, लोककल्याणकारी उपक्रम राबवायचे, अशा पद्धतीचे संस्कार शिवरायांवरती बालपणापासून राजमाता जिजाऊंनी केलेले होते. शिवरायांना राजनीती, युद्धकलेचे शिक्षण जिजाऊंनी दिलं. असं वस्तुनिष्ठ इतिहासकार वासी बेंद्रे, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, डॉक्टर जयसिंगराव पवार देखील सांगतात की शिवाजीराजांच्या ठायी उदात्त प्रेरणा निर्माण करण्याचं काम, त्यांना राजनीती आणि युद्धकलेचं शिक्षण देण्याचं काम राजमाता जिजाऊंनी केलं.
महात्मा फुले ज्यांनी शिवरायांचा 908 ओळीचा पोवाडा लिहिला, त्या पोवाड्यामध्ये महात्मा फुले म्हणतात, मासा पाणी खेळे गुरु कोणाचे त्याचा. मासा पाण्यामध्ये पोहायला शिकतो त्याला कोण गुरु असतो का? नाही. मासा उत्स्फूर्तपणे पोहायला शिकतो. तसं ज्या शिवाजीराजांच्या पिढ्यानपिढ्या तलवार चालवतात, ज्यांची आईसुद्धा युद्धकलेमध्ये निपुण आहे, त्या शिवरायांना कुठल्याही भटजी नेऊन तलवार शिकवायची गरज नव्हती. तर नामवंत शाहीर अमर शेख ज्यांनी 250 ओळीचा शिवाजीराजांच्या जीवनावरचा पोवाडा लिहिला, त्या पोवाड्यामध्ये शाहीर अमर शेख लिहितात, आला आला शिवाजी आला, अरुणोदय झाला लाल जनतेला, जिजाईनं दिला थोर त्या मातेचे उपकार, थोर त्या आईचे उपकार, मराठ्यानं तुमच्याने नाही फिटणार. असं वर्णन राजमाता जिजाऊंचं शाहीर अमर शेखाने केलेलं आहे. जिजाऊंचे अनंत उपकार आहेत आपल्यावरती, की ज्यांनी शिवरायांसारखा राजा घडवला, असं शाहीर अमर शेख लिहितात, महात्मा फुले लिहितात. समकालीन परमानंद जिजाऊंचं वर्णन करतो, विजय वर्धिनी विजय खेचून आणणारी, सुंदर कर्तृत्वान शीलवान, असं वर्णन परमानंदाने केलेलं आहे. आणि जिजाऊ तलवारबाजीमध्ये निपुण होत्या, घोडेस्वारीमध्ये निपुण होत्या, युद्धकलेमध्ये निपुण होत्या, याचं वर्णन देखील समकालीन परमानंद शिवभारतमध्ये करतो. शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती अडकले, 3-4 महिन्याचा वेढा सिद्धीजोरचा होता, महाराज सुटण्याची शक्यता नाही, त्यावेळी जिजाऊ राजगडावरती होत्या. परमानंद लिहितो, जिजाऊने हातात तलवार घेतली, घोड्यावरती बसल्या आणि पन्हाळ्याकडे निघाल्या. आणि नेताजी पालकरला काय म्हणतात, आता जाते, त्या सिद्धीचा पराभव करते आणि येता येता माझ्या शोभाला घेऊन येते. युद्धकलेमध्ये निपुण असल्याचा पुरावा. परमानंद लिहितो, जिजाऊ तलवार घेऊन घोड्यावरती बसून शिवरायांची सुटका करण्यासाठी निघालेले आहेत. म्हणजे संकट समय जिजाऊ जपमाळ ओढत बसणाऱ्या नव्हत्या, यज्ञा घोमावण करणाऱ्या नव्हत्या. यश मिळवण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागते, रणांगण गाजवावं लागतं, चातुर्य पणाला लावावं लागतं, हे वास्तव राजमाता जिजाऊंना माहिती होतं. जिजाऊ लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. त्यांच्या जीवनात अनेक संकट आली, त्या हतबल झाल्या नाहीत, निराश झाल्या नाहीत. तर त्या लढल्या, रडत बसल्या नाहीत. महत्वाकांक्षी होत्या, स्वाभिमानी होत्या, बाणेदार होत्या, निर्भीड होत्या, आनंदानं हुरळून जाणाऱ्या नव्हत्या, तर अपयशानं खचून जाणाऱ्या नव्हत्या. अशा जिजाऊ होत्या. अफजल खान ज्यावेळी शिवाजीराजांना ठार मारणे किंवा पकडून विजापूरला घेऊन जाण्यासाठी आला, त्यावेळेस शिवाजीराजे 29 वर्षाचे होते. जिजाऊंचा आशीर्वाद घेण्यासाठी शिवबा गेले. अफजल खान ठार मारण्यासाठी येतोय किंवा पकडून नेण्यासाठी येतोय. आई म्हणून जिजाऊंच्या भावना काय असतील त्यावेळेस, काय म्हणाले असतील जिजाऊ? शिवाजीराजाने जिजाऊ म्हणाल्या, शिवबा जावा, तुमचा विजय नक्की आहे, पण दगाफटका झाला, शंभू बाळाला गादीवरती बसवेन, मी राज्यकारभार करेन, घ्या तलवार, लढा, मी तुमच्या पाठीशी आहे. ह्याला म्हणतात आई. नाहीतर आताची आई, कोणाच्या भानगडीत पडू नकोस. जिजाऊ प्रेरणा देणाऱ्या होत्या, नाउमेद करणाऱ्या नव्हत्या. तुला दगाफटका झाला, शंभू बाळाला गादीवरती बसवेन, काय महत्वाकांक्षा, काय उदात्त प्रेरणा जिजाऊंची छत्रपती शिवाजीराजांना होती. जिजाऊंनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजीराजांना घडवलं, त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीराजाला घडवलं. शंभू बाळाची आई महाराणी सईबाई, 5 सप्टेंबर 1659 सईबाईचं निधन झालं. संभाजीराजे 2 वर्षाचे होते. त्या शंभू बाळाला उत्तम दर्जाचं शिक्षण देण्याचं काम जिजाऊने केलं. संभाजीराजांना 6 भाषा येत होत्या. उत्तम हिंदी येत होती, उत्तम कन्नड येत होती, उत्तम संस्कृत येत होती, उत्तम इंग्रजी येत होती. संभाजीराजांनी 3 ग्रंथ, नखशिख, नायिकाभेद आणि 7 शतक हिंदीमधून लिहिले. बुधभूषण हा ग्रंथ संस्कृतमधून लिहिला. म्हणजे हे संस्कार जिजाऊने केले. संभाजीराजांसारखा छत्रपती, शिवरायांसारखा छत्रपती घडवण्याचं काम राजमाता जिजाऊने केलं. अनेक भाषांचं शिक्षण दिलं, तत्वज्ञान सांगितलं, महापुरुषांचा इतिहास जिजाऊने संभाजीराजांना सांगितला. शिवाजीराजे आणि संभाजीराजे ज्यावेळेस आग्र्याच्या नजरकैदेमध्ये होते, विशेषतः शिवाजीराजे, त्यावेळेस स्वराज्याचं नेतृत्व कोणाकडे होतं? सगळे कर्तृत्वान लोक शिवाजीराजांच्या सोबत होते.
स्वराज्याचं नेतृत्व राजमाता जिजाऊने केलं. त्यावेळेस मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खान तळ ठोकून होता. त्या जयसिंगाला आणि दिलेर खानाला इंचभर भूमी देखील जिजाऊने जिंकू दिली नाही. स्वराज्याचं रक्षण तर केलंच, पण एक महत्वाचा किल्ला देखील स्वतः जिजाऊने जिंकून घेतला. जे लढणारे फक्त पुरुषच असतात असं नव्हे, हिम्मतवान कर्तृत्वान फक्त पुरुषच असतात असं नव्हे, स्त्रियांनी सुद्धा इतिहास घडवला. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ आहे. युद्ध मोहिमेवरती गेल्यानंतर शहाजीराजांचा मृत्यू झाला. ही दुःखद घटना जिजाऊंना समजली. मध्ययुगीन काळामध्ये सती जाणं, पतीच्या निधनानंतर सती जाणं याला पुण्यकर्म धर्मकार्य समजत होते. म्हणजे पतीचा मृत्यू झाला की त्याच्या प्रेताबरोबर त्याच्या जिवंत पत्नीनं उडी घ्यायची आणि मृत्यूला कवटाळायचं, तर स्वर्गात प्रवेश मिळतो. अहो, ही जाळून मारण्याचा कार्यक्रम होता, हत्या होती धर्माच्या नावाखाली. अहो, साधा तव्याचा चटका बसला तर किती वेदना होतात. एखाद्या स्त्रीला जाळलं जात असेल प्रेताबरोबर, काय वेदना होत असतील. ती सतीची प्रथा बंद करण्यासाठी आपल्याकडे ब्रिटिश यावं लागले. 1829 लॉर्ड बेंटिंगनं कायद्यानं सती प्रथा बंद केली. हजारो स्त्रिया, लाखो स्त्रिया जाळून मारल्या हो सतीप्रथेच्या नावाखाली. जिजाऊंची काय भूमिका आहे? ज्यावेळेस मध्ययुगीन काळामध्ये कर्मठपणा होता, धार्मिक अंकुश होता जनमानसावरती, शहाजीराजाच्या मृत्यूनंतर जिजाऊ सती गेल्या नाहीत. क्रांतिकारक घटना आहे मध्ययुगीन काळातली. जे जिजाऊ पुरोगामी विचाराच्या होत्या, बुद्धिप्रामाण्यवादी होत्या, विज्ञानवादी होत्या, त्या ग्रंथप्रामाण्यवादी नव्हत्या, त्या सनातनी विचाराच्या नव्हत्या, त्या ब्राह्मणी विचाराच्या नव्हत्या. अर्थात त्या जे काय आता सांगितलं हिंदुत्ववाद, सती जाणं म्हणजे पुण्यकर्म, अशा सनातनी विचाराच्या, हिंदुत्ववादी विचाराच्या किंवा प्रतिगामी विचाराच्या किंवा ब्राह्मणी विचाराच्या जिजाऊ नव्हत्या. जिजाऊ बुद्धिप्रामाण्यवादी होत्या, म्हणून त्या सती गेल्या नाहीत. हे क्रांतिकारक पाऊल आहे जिजाऊंचं. यज्ञ, याग, होम, हवन, कर्मकांड यावरती जिजाऊंचा विश्वास नव्हता. जिजाऊंचा विश्वास कर्तृत्वावर होता, प्रयत्नावर होता. जिजाऊने आपल्या राज्यात कधी भेदभाव केला नाही. हा मराठा आहे, तो माळे, हा बौद्ध आहे, हा मातंग आहे, हा मुसलमान आहे, भेद जिजाऊंच्या राज्यात नव्हता. म्हणून शिवाजीराजांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे मावळे येसाजी कंक, वीरबाजी पासलकर, कान्होजी जेदे, कावजी कोंडाळकर, हैबतराव शिळीमकर, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, जिवाजी महाले, शिवाजी काशीद, रामजी पांगेरा, तानाजी मालुसरे, शेलार मामा, सूर्याजी मालुसरे, जानोजी वाघमारे, बळवंतराव देवकाते, गोदाजी जगताप, वाघोजी तुपे का आले लढण्यासाठी? सर्व जाती धर्मातले मावळे आनंदानं मृत्यूला मिठी मारण्यासाठी पुढे आले. शिवाजीराजांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी पुढे आले. कारण जिजाऊंनी भेदभाव केला नाही. आपण सर्वजण एक आहोत, ही भूमिका जिजाऊंची होती. म्हणून एक दिलानं मावळे लढले. जिजाऊ समतावादी होत्या. जशा त्या विज्ञानवादी होत्या, बुद्धिप्रामाण्यवादी होत्या, तशाच राजमाता जिजाऊ या समतावादी देखील होत्या. म्हणून राजमाता जिजाऊंचं वर्णन करताना समकालीन जयराम पिंडे, जो शहाजीराजांच्या पदरी होता, ज्यानं राधा माधव विलास चंपू नावाचा ग्रंथ लिहिलाय, त्या ग्रंथामध्ये हा जयराम पिंडे लिहितो, जिजाऊंचं वर्णन करतो. जशी चंपकेशी खुल्ले फुल जाई, भली शहाजीशी शोभली जाया जिजाई, जिचे कीर्तीचा चंबू जंबूद्वीपाला, करी सावली माऊली मुलाला. जिजाऊ कशा आहेत? शीलवान आहेत, कर्तृत्वान आहेत, हिम्मतवान आहेत. शहाजी राजांना महाराणी म्हणून शोभून दिसतात. पुढं काय म्हणतात पिंडे, जयराम पिंडे, की भरतखंडातील, भारतातील गोर गरीब, कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी या सर्वांना आश्रय देणारी, त्यांच्यावरती छत्र धरणारी माऊली आहे. ही प्रेमळ अशी सर्वांची माऊली आहे. चंबू जंबूद्वीपाला, तिच्या छत्रछायेखाली सगळे लोक येतात, असं वर्णन समकालीन जयराम पिंडे करतो, ज्यांनी जिजाऊंना प्रत्यक्षात पाहिले.
छत्रपती शिवाजीराजांनी अनेक किल्ले जिंकले. जिजाऊंच्या प्रेरणेने कोंढाणा किल्ला जिंकला. आणि ज्यावेळेस राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला शिवरायांनी, त्यावेळेस पुरोहित म्हणाले, तुम्ही शूद्र आहात. शिवरायांना म्हणाले, तुम्हाला राजा होण्याचा अधिकार नाही. त्या प्रसंगी शिवाजीराजांच्या पाठीशी कोण खंबीरपणे उभं राहिलं असेल? जिजाऊ. धार्मिक दहशतवाद मोडून टाकला. 6 जून 1674 छत्रपती शिवाजीराजे राज्याभिषेक केला. 10 दिवसानंतर म्हणजेच 17 जून 1674 राज्याभिषेक झाल्यानंतर 10 दिवसांनी राजमाता जिजाऊंचं रायगडाच्या पायथ्याला पाचाड या ठिकाणी निधन झालं. स्वराज्याचा आधारवड, स्वराज्याची जननी, इतिहास निर्माण करणारी महामाता, समतावादी महामाता, बुद्धिप्रामाण्यवादी महामाता, अंधश्रद्धा गाडून टाकणारी महामाता, छत्रपती संभाजीराजांसारखा राजा घडवणारी महामाता, हातात तलवार घेऊन सिद्धीचा पराभव करण्यासाठी जाणारी महामाता, रणांगण गाजवणारी महामाता, सिंहासनावरती बसून उत्तम प्रकारचा न्यायनिवाडा करणारी, निपक्षपातीपणे न्यायनिवाडा करणारी राजमाता म्हणजे राजमाता जिजाऊ. अशा जिजाऊंचा आज स्मृतिदिन. आपण सगळ्यांनी जिजाऊंना अभिवादन करावं. त्यांच्या चरित्रातून आज काय शिकायचं? इतिहास कशासाठी असतो? इतिहास हा इतिहासात रमण्यासाठी नसतो, तर इतिहासातून धडा घेऊन वर्तमान काळावरती मात करून भविष्यकाळ जिंकण्यासाठी इतिहास असतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जो समाज, जो देश, जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतं ते कधीच इतिहास घडवू शकत नाही. अन्यथा चुकीचा आणि खोटा इतिहास सांगून आपल्याला गुलाम बनवलं जातं. जिजाऊच गुरु आहेत. जिजाऊनी इतिहास घडवला, जिजाऊनी तलवारबाजीचं शिक्षण दिलं. हा जर खरा इतिहास माहिती असता तर रामदास दादोजी कोंडदेव शिवचरित्रात घुसडायची हिंमतच झाली नसती. आपण इतिहास विसरलो. पुरुषच गुरु असतो, तोही ब्राह्मणच पुरुष असला पाहिजे, ही मानसिकता ही पुरुषी मानसिकता आहे, विषमतावादी मानसिकता आहे, वर्णवर्चस्वादी मानसिकता आहे. आणि स्त्रियांनी सुद्धा इतिहास घडवला. स्त्रिया सुद्धा हिंमतवान असतात, पराक्रमी असतात, बुद्धिमान असतात. वंशाला दिवा फक्त मुलगाच असतो असं नव्हे, मुलगी सुद्धा वंशाला दिवा असते. ही समतावादी इतिहासाची मांडणी आहे. हा जर इतिहास, जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास माहिती असता तर रामदास अंगोली निर्देश करून छत्रपती शिवाजीराजांना सूचना देतो अशा प्रतिमा गावोगावी आल्याच नसत्या. पण इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे, खरा इतिहास आपण अभ्यासला पाहिजे, तर आपण प्रगती करू. आज देखील आपल्या देशामध्ये मुलगी झाली तर दुःख व्यक्त करणारे अनेक लोक आहेत. वंशाला दिवा म्हणून मुलगाच पाहिजे अशी मानसिकता असणारे अनेक लोक आहेत. पण मुलगी सुद्धा वंशाला दिवा असते. मुलीने सुद्धा इतिहास घडवला. जिजाऊ नसत्या तर शिवबा जन्माला आले असते का? आपल्याला आई नसते आपला जन्म झाला असता का? वंशाला दिवा जसा मुलगा असतो तशीच मुलगी सुद्धा वंशाला दिवा असते, वंशवर्धक असते. जिजाऊंच्या चरित्रातून नव्या पिढीने काय शिकलं पाहिजे? मुलगी सुद्धा हिंमतवान, कर्तृत्वान असू शकते, असते. मुलगी सुद्धा न्यायाधीश होऊ शकते. मुलगी सुद्धा पराक्रम गाजवू शकते. मुलगी सुद्धा इतिहास घडवू शकते. असा इतिहास निर्माण करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या चरित्रातून निर्भीडपणा, कणखरपणा, बुद्धिप्रामाण्यवाद, बाणेदारपणा, स्वाभिमान आज आपण शिकला पाहिजे. तो आपण घ्यावा. त्यांच्याकडून निर्भीडपणा, कणखरपणा, अंधश्रद्धेवरती कडाडून हल्ला केला जिजाऊंनी. म्हणून ज्यावेळेस राजाराम महाराजांचा जन्म पालथा झाला तर पुरोहित म्हणाले, मुलगा पालथा जन्मला, शांती करा, यज्ञ करा. शिवरायांनी सांगितलं अजिबात नाही. ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी शुभ शकुन आहे. पुरोहितांनी विचारलं कसं? तर शिवाजीराजांनी सांगितलं, ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालथी घातल्याशिवाय राहणार नाही. उद्गार शिवाजीराजांनी काढले. शिवरायांकडे हे संस्कार आले कुठून? बरं, शिवरायांच्या काळामध्ये शाळा नव्हती, कॉलेज नव्हतं, महाविद्यालय नव्हतं, मूल्य शिक्षण नव्हतं. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला पाहिजे, मूल्य एक, मूल्य शिक्षण होतं नव्हतं. मग शिवरायांना हे शिकायला कुठून मिळालं? राजमाता जिजाऊ. हे त्यांचं चालतं बोलतं विद्यापीठ होतं, प्रेरणापीठ होतं, ज्ञानपीठ होतं, संस्कारपीठ होतं.
अशा कर्तृत्वान जिजाऊंच्या चरित्रातून आजच्या महिलांनी, सगळ्यांनीच, पुरुषांनी सुद्धा विज्ञानवाद शिकला पाहिजे, अंधश्रद्धा काढून टाकली पाहिजे. नाहीतर भविष्य, पंचांग, मुहूर्त, त्या रामदासी बैठकीला जाणाऱ्या महिला मानसिक गुलाम होतात. ही गुलामगिरी सोडली पाहिजे. जिजाऊसारखा बुद्धिप्रामाण्यवाद महिलांमध्ये आला पाहिजे. एक स्त्री काय करू शकते? इतिहास घडवू शकते, युगाला परिवर्तन करू शकते. युगप्रवर्तक जिजाऊ. अशा राजमाता जिजाऊंना पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं विनम्र अभिवादन करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.